लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी गिलक्याची भाजी. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक कढीपत्त्याचं पान, छोटी वाटी शेंगदाणे, लहान लहान तुकड्यांमध्ये लसण कट करून घेतलेला आहे, कोथिंबीर बारीक कट करून, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि एकदम ताजे टवटवीत असे 2 गिलके घेतलेले आहेत. तर गिलके आता आपण कट करून घेणार आहोत. तर दोन्ही साईडचे टोक कट करून घेतलेले आहेत. आता आपल्याला गिलकं हव्या त्या साईजमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे. चला तर आता मी गिलकं कट करून घेत आहे. छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये गिलकं कट करून घ्यायचं आहे. इथे आपलं सर्व गिलकं कट करून झालं. गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये आपल्याला आपण घेतलेले शेंगदाणे डागापर्यंत पडेपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. आलटून पलटून डाग होईपर्यंत शेंगदाणे भाजून झाले की त्यामध्ये आपल्याला आपण घेतलेल्या 4-5 छोट्या हिरव्या मिरच्या देखील टाकून घ्यायच्या आहेत. भाजून झालं की दोन्ही देखील आपल्याला दणदण असं उकळी किंवा खलबत्त्यामध्ये ओबडधोबड ठेचून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने ओबडधोबड आपले शेंगदाणे आणि मिरची ठेचून झाली की गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 पळी तेल आणि यामध्ये लगेच आपल्याला जिरं मोहरी टाकून छान तडतडून घ्यायचं आहे. जिरं मोहरी छान तडतडले की लसूणचे आपण तुकडे करून घेतले होते ते देखील यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. लगेच गोल्डन रंगावरती लसूण परतून झाला की कढीपत्त्याची पानं आणि आपण ओबडधोबड ठेचून घेतलेले शेंगदाणे आणि मिरचीचं कूट देखील यामध्ये टाकून घ्यायचं आहे. लगेच यामध्ये लाल तिखट, हळद आपल्याला हलकीशी वापरायची आहे जेणेकरून हलका आपला रंग बदलेल भाजीचा. तर थोडीशी हळद वापरून मी सर्व मिक्स करून घेते. हे मिक्स करून झालं की यामध्ये आपण चिरून घेतलेलं गिलकं टाकून घ्यायचं आहे. गिलकं टाकून एकसारखं असं सर्व आपल्या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं. सर्व आपण टाकून घेतलेले मसाले मिक्स करून झाले की 5 मिनिटावरती वाफेवरतीच आपल्याला भाजीला शिजवून घ्यायचं आहे. एकदम दणदणीत अशी छान वाफ बसलेली आहे आणि आपली भाजी एकदम सॉफ्ट अशी शिजवून तयार झालेली आहे. तर लगेच यावरती आपल्याला घालून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ. आपण मीठ अगोदर घातलेलं नाही. अगोदर मीठ घातलं का भाजी एकदम चिकचिक दिसते आणि खाताना देखील आपल्याला अशी खूपच ओली लागते. त्यामुळे मी अगोदर भाजी वाफवून घेतली आणि नंतरच त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घ्यायची. पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तयार झालेली आहे आपली एकदम चमचमीत अशी गिलक्याची मोकळी सुटसुटीत भाजी. तर आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रुचकर सोप्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.